नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली न्यूज आहे, बँक ऑफ जपान म्हणजे जपानच्या सेंट्रल बँकेने आपले इंटरेस्ट रेट 0.5% पर्यंत वाढवले आहेत आणि त्यांनी रिसेंटली रेट हाईक वगैरे केलेलं आहे आणि हे इंटरेस्ट रेट वाढवल्यानंतर त्यांचे इंटरेस्ट रेट 0.5% झाले आहेत आणि 17 वर्षानंतर 0.5%चे इंटरेस्ट रेट जपान येथे वगैरे झाले आहेत आणि दिसत आहेत, जे की 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झाले होते तेव्हा जवळपास असेच इंटरेस्ट रेट होते। त्यानंतर इंटरेस्ट रेट त्यांनी कमी केले होते आणि आता इंटरेस्ट रेट हाईक करून 0.5% पर्यंत त्यांनी इंटरेस्ट रेट आणले आहेत। तर याला तर्कसंगत समजून घेऊया येते, म्हणजे रायझिंग वेजेसवर बँक ऑफ जपानचे कॉन्फिडन्स आहे, म्हणजेच इन्कममध्ये ग्रोथ होत आहे ते इन्फ्लेशनला 2%च्या जवळपास ठेवण्यासाठी पुरेशी आहे। तर त्यांची इन्फ्लेशन टार्गेट ही 2%चेच आहे आणि सेंट्रल बँकेला इन्फ्लेशन एका सर्टन लेवलवर राहावे असं वाटतं आणि इकॉनॉमीला एक्सपांड करण्यासाठी त्यांनी इंटरेस्ट रेट कमी ठेवले आहेत, पण त्यांना वाटतं की ऑर्डर फॅक्टर ही इन्फ्लेशनला नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे आहेत। तर आपलं इंटरेस्ट रेट वगैरे वाढवायची गरज नसते, म्हणजे इंटरेस्ट रेट वगैरे वाढत नाही, न वाढवताही ऑर्डर फॅक्टर वगैरे कंट्रोलमध्ये करत आहेत। अँड बिकॉज जर इंटरेस्ट रेट वाढवले तर इन्कम जे मनी ॲट द हँड्स पब्लिक डिस्क्लोजर जे आहे ते कमी होईल, कारण की लोन देणे कमी खर्चिक असेल आणि त्यामुळे लेंडिंगचे एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेंडिचर कमी होतात। हे एक्सपेन्सेस वगैरे खर्च वगैरे कमी झाले की इन्फ्लेशन लोअर साईडवर असतं, बट तरीही वेजेस ग्रोथ वगैरे लक्षात घेऊन याचा काही परिणाम वगैरे होत आहे, जसं की लोकांचे इन्कम एवढे चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे, जे की इन्फ्लेशन रोखण्यासाठी पुरेशी आहे ग्रोथ व त्यांचे इन्फ्लेशनचे टार्गेट ही 2%चेच आहे। ते आता जवळपास कंप्लीट वगैरे होईल आणि पुढील म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या मिनिस्ट्रीने एक प्रपोजल दिलेलं आहे, जे की न्यू व्हेकल परचेस करतात आणि ओल्ड व्हेकल वगैरे स्क्रॅप वगैरे केल्यानंतर त्यांना काही बेनिफिट देण्यासाठी। अँड ओल्ड व्हेकल कोणती पाहिजे तर BS2 नॉन्सवाली किंवा त्यापेक्षा जुनी व्हेकल पाहिजे। ही जुनी व्हेकल स्क्रॅप केल्यानंतर मोटर व्हेकल टॅक्समध्ये त्यांना रिबीन वगैरे दिलं जाईल कस्टमरना। तर न्यू व्हेकल खरेदी करताना जर आपण ओल्ड व्हेकल स्क्रॅच केली असेल, म्हणजे आपलं भंगारमध्ये टाकली साध्या सोप्या भाषेत म्हणलं तर त्या न्यू व्हेकल वगैरे खरेदी केली तर टोटल टॅक्समध्ये 50% पर्यंत वगैरे सूट मिळेल, म्हणजे रिबेट्स मिळेल। तर जेव्हाही आपण नवीन गाडी घेत असतो ओल्ड व्हेकल स्क्रॅच करून, तर तेव्हा आपल्याला ही सूट वगैरे दिली जाईल आणि यापूर्वीची सवलत पाहिली तर पॅसेंजर व्हेकलला 25% सूट होती आणि कमर्शियल व्हेकलवर 15% रिबेट होतं आणि ह्या दोन्हींना वाढून आता 50% ऑफ द मोटर व्हेकल केलं आहे। यावरच 50% रिबेट देण्यासाठी मिनिस्ट्रीने समोर प्रपोजल ठेवलेला आहे। पुढील न्यूज आहे लिथियम रिफायनरी प्रोजेक्ट रिलेटेड। नागपूर मध्ये एक लिथियम रिफायनरिंग प्रोजेक्ट वगैरे सेटअप होणार आहे। 42,500 करोड रुपयाचे हे प्रोजेक्ट होणार आहे। ह्या प्रोजेक्ट मराठाच्या विदर्भ रिजनमध्ये असेल, म्हणजे शेत वगैरे जिथं केलं जाईल। याचं रिसेंटली सायनिंग वगैरे झाली आहे स्वित्झर्लंड। सो आपले जे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आहेत अँड वर्धन लिथियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे आपलं मॅनेजमेंट आहे, यामध्ये ॲग्रीमेंट वगैरे साईन वगैरे झालेलं आहे। अँड हे ऑर्डर प्रोजेक्ट वगैरे मंजूर सुद्धा करण्यात आलेलं आहे। जवळपास 60,000
टन्स ऑफ लिथियम ॲन्युअली कॅपॅसिटी असेल आणि या टोटल प्रोजेक्टची यामुळे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे चांगल्या पद्धतीनं होईल. आपणास माहीतच आहे लिथियम हे मुळात कोणत्याही प्रकारच्या बॅटरीसाठी एक सोर्सेस असतं आणि बेसिकली लिथियम आयन बॅटरीज जी बनते त्यासाठी लिथियम रिफायनरीची गरज असते. 20 गिगावॅट आर्मची बॅटरीज या प्रोजेक्टमध्ये वगैरे बनवली जाऊ शकते आणि हे व्हेरी बिग प्रोजेक्ट आहे जे की बॅटरी सेगमेंटला बूस्ट वगैरे करेल आणि स्पेसिफिकली आपलं लिथियम आयन बॅटरीसाठी एक मोठा बूस्टर असणार आहे. आणि पुढील ह्या वीकमध्ये काय काय मोठे इव्हेंट असतील तर फर्स्ट म्हणलेलं जो की सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे युनियन बजेट 2025. 1 फेब्रुवारीला युनियन बजेट असतं. त्या दिवशी शनिवार असूनही त्या दिवशी मार्केट सुरू आहे, ओपन आहे. तर हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट इव्हेंट असतो इन द कॅलेंडर इयर ऑफ इंडियन इकॉनॉमी. आणि कॉर्पोरेट अर्निंगची गोष्ट केली तर भरपूर इंटरेस्टिंग रिझल्ट येणार आहेत. हुंडाई मोटर्स, बँक ऑफ बरोडा, JSW एनर्जी अँड अंबुजा सिमेंट यासारख्या अनेक बिग कंपन्या आपल्या पुढील आठवड्यामध्ये रिझल्ट देणार आहेत. आणि काही फायनान्शियल डाटाची गोष्ट केली तर डोमेस्टिक लेवलवर फिस्कल डिफिसिटचा डाटा येणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आउटपुट फॉर डिसेंबरचा डाटा येणार आहे. अँड आपला बँक लोन अँड डिपॉझिट ग्रोथ फॉर मिड जानेवारीचा डाटा येणार आहे. हे काही इकॉनॉमिक डाटा वगैरे येणार आहेत. हे या आठवड्यामध्ये बाजार कसा राहील त्याला गायडन्स वगैरे करणार आहेत. आणि इंटरनॅशनली पाहिले तर फेडची मीटिंग आहे या वीकमध्ये. पुन्हा ग्लोबल मार्केटच्या दृष्टिकोनातून आणखी एक व्हेरी बिग इव्हेंट वगैरे असेल. बिकॉज आता ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प तेथील प्रेसिडेंट वगैरे बनले आहेत. तर त्यांची जी कमेंट्री होती म्हणजे कमेंट्री वगैरे आपण पाहिली आहेत गेल्या काही दिवसामध्ये. कदाचित त्यावरून वाटतं की मीटिंगवर तेवढा काही इम्पॅक्ट वगैरे असणार नाही, तितका वगैरे पण म्हणजे तेवढी काही मीटिंग वगैरे परिणामकारक होणार नाही असं वाटतं. तरीही मात्र वगैरे आपलं मीटिंगमध्ये काय निर्णय होतात ते पाहावं लागेल आपल्याला. तसंच पुढील महिन्यात ICICI बँकेने रिझल्ट दिले. त्यांचे नेट प्रॉफिट 15% इन्क्रीज झालेला आहे. अँड अराउंड 9% वगैरे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर वाढलेलं आहे. आणि नेट इंटरेस्ट मार्जिन वगैरे थोडं ॲक्च्युअली डिक्लाईन झालं आहे थोडंसं, म्हणजे 0.25%वर हे NPA आले आहेत. NIM म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन वगैरे आले आहेत, जे की लास्ट क्वार्टरमध्ये 4.27% होते. अँड 17% वगैरे प्रोव्हिजनसुद्धा कंपनीने केली आहे. असेट क्वालिटी फ्लॅट आहे, म्हणजे ग्रॉस NPA ही पाहिलं तर 1.96% होते, कारण 1.97% झाले आहेत. तर तसंच पुढील म्हणलं रिझल्ट आहे IDFC फर्स्ट बँक यांचं नेट प्रॉफिट पाहिलं तर 53% डाऊन झालेला आहे. आणि नेट इंटरेस्ट इन्कम एक डिसेंट ग्रोथ दाखवत आहे. 14.4% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. अँड नेट इंटरेस्ट मार्जिन डीप झालेला आहे, म्हणजे 6.04%वर आलेलं आहे, जे की लास्ट क्वार्टरमध्ये 6.18% होतं. आणि NSME सेगमेंटची म्हणजे मॅक्रो फायनान्स बुकची ग्रोथ वगैरे कंटिन्यू होत आहे, जे की लास्ट क्वार्टरमध्ये आपण पाहिलीच आहे. यासोबत कंपनी होलसेल बँकिंगवर जास्त फोकस करत आहे. आणि होलसेल बँकिंग म्हणजे काय, रिटेल इंडिव्हिज्युअल पीपलऐवजी कॉर्पोरेट क्लायंटची व्यवहार करणे यामध्ये केलेला जातो, कारण की हे ट्रान्झॅक्शन खूप मोठे असतात व येथे मार्जिन जे आहेत आणि असतात ते ऑन द लोअर साईडवर असतात. आणि त्यामुळे त्यांचं टोटल इम्पॅक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. आणि कंपनीचे डिपॉझिट चांगल्या प्रकारे ग्रो वगैरे झालेली आहेत, म्हणजे 29% इयर ऑन इयर ग्रोथ वगैरे त्यामध्ये झालेली आहे.
कासा रेशो 48% वर आहे. ज्यांना माहीत नाही कासा रेशो म्हणजे काय, डिपॉझिटमध्ये दोन असतात, म्हणजे एक टाईम डिपॉझिट आणि एक कासा डिपॉझिट, हे दोन प्रकार असतात. टाईम डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट FD, तर येथे कंपनी हायर इंटरेस्ट पे करते. आणि कासा डिपॉझिटमध्ये करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट असतं. करंट अकाउंटवर कंपनी इंटरेस्ट रेट पे करत नाही, पण सेव्हिंग अकाउंटवर एक नॉर्मल इंटरेस्ट वगैरे पे केलं जातं. आणि हे हायर कासा रेशो बेटर असतं कोणत्याही कंपनीसाठी. आणि यांचा कासा रेशो 48% वर आहे, म्हणजे गुड साईन आहे कंपनीसाठी. अँड ॲसेट क्वालिटीची गोष्ट केली तर ग्रॉस NPA जो आहे तो 1.94% वर आहे. अँड नेट NPA जो आहे म्हणजे नेट NPA तो 0.25% वर आहेत. अँड जर आपण मॅक्रो फायनान्स बुकला वगैरे रिड्यूस केलं यामधून, तर GNP 1.81% वगैरे झाले असते. अँड NNPA 0.49% झाले असते. आणि कंपनीचे म्हणणे आहे की मॅक्रो फायनान्स जो सेगमेंट आहे ज्यांनी सुरू केला होता, कारण की त्यांना एक प्रायोरिटी सेक्टरला लोन द्यायचं होतं, त्यामुळे त्यांना आपलं PSLचे नियमांची पूर्तता करावी लागते. ते करण्यासाठी हे सेगमेंट त्यांनी सुरू केलं होतं. अँड हे एक ट्रान्झिश फेस वगैरे असतं. याचा इम्पॅक्ट वगैरे पुढील काही क्वार्टरमध्ये संपेल. मॅनेजमेंटने म्हटलं आहे की बाकी सर्व जे बिझनेस आहेत ते भरपूर चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहेत, स्ट्रॉंगली ग्रो करत आहेत, असं मॅनेजमेंटचे म्हणणे आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर येस बँकेने रिझल्ट दिले आहेत, यांचा भरपूर नंबर वगैरे चांगले आले आहेत. नेट प्रॉफिट वगैरे 168% वगैरे जंप झालेलं आहे. आणि ॲसेट क्वालिटीही इम्प्रूव्ह झालेली आहे. तर अँड नेट इंटरेस्ट इन्कम ओनली 10%नेच ग्रो झालेला आहे. अँड नेट इंटरेस्ट मार्जिन 2.4%नेच ग्रो झालेला आहे. म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन वगैरे 2.4% वर आहे. अँड जे की ऑर्डर बँकेपेक्षा लोअर आहे. यामध्ये इयर ऑन इयर आणि Q-on-Q फ्लॅट ग्रोथ आहे. आणि नॉन इंटरेस्ट इन्कम 27% ग्रो झालेला आहे इयर ऑन इयर. आणि Q-on-Q पाहिलं तर 7.5% ग्रो झालेला आहे. आणि GNPA लेवल्स आपलं डिक्लाईन वगैरे पाहायला मिळतात आपल्याला. प्रिव्हियस क्वार्टरमध्ये 2.02% होते, ती आता GNPA 1.6% वर आलेली आहेत. अँड वायनिंग NPA म्हणजे उर्वरित NPA वगैरे 0.5% होते आणि ते तसेच राहिले आहेत. अँड ॲसेट क्वालिटी ते इम्प्रूव्ह होत असल्याचे दिसत आहे. आणि तसेच नॉन इंटरेस्ट इन्कम ही चांगल्या पद्धतीनं ग्रो करत आहे. अँड NII नेट इंटरेस्ट इन्कमची ही ग्रोथ डिसेंट आहे. जर आपण नंबरची गोष्ट केली तर डिपॉझिट टर्म्समध्ये कंपनीचे डिपॉझिट बुक वगैरे 14.6% ग्रो झालेली आहेत. ही ग्रोथ रिटेल आणि ब्रांचेस लेंडिंग थ्रू आलेली आहे. आणि कंपनीचा कासा रेशोही इम्प्रूव्ह झालेला आहे. म्हणजे लास्ट क्वार्टरमध्ये हा पाहिला तर जर पाहिला तर म्हणजे 32% होता. आणि लास्ट इयरमध्ये हा वगैरे नंबर वगैरे 29.7% होता, तो आता 31.1% झालेला आहे. तर पुढील म्हणलं तर आपलं NTPC त्यांचे तेवढे नंबर चांगले आलेले नाहीत, पण कंपनीने 2.5 रुपीजचे इंटरिम डिव्हिडंड वगैरे डिक्लेअर केलेलं आहे. आणि नेट प्रॉफिट वगैरे 4711 करोड रुपये झाला आहे. फक्त 3%ची ग्रोथ आहे, 3%चीच ग्रोथ यामध्ये आहे. आणि रेव्हेन्यू वगैरे इयर ऑन इयर 5% वाढलेला आहे. आणि कंपनीचा EBITDA वगैरे भरपूर इम्प्रूव्ह झाला आहे. म्हणजे 20.3%ने EBITDA ग्रोथ वगैरे कंपनीने रिपोर्ट केली आहे. ऑब्वियसली EBITDA मार्जिन ही वाढवलेलं आहे. म्हणजे अर्ली इयर 25.2% होतं,
ते आता 28.9% झालेलं आहे आणि एस्टिमेटनुसार जे मार्जिन होतं 27%च्या जवळपास येऊ शकतं असं मानलं जात होतं. त्यापेक्षाही मार्जिन चांगलं प्रकारे ग्रो झालेलं आहे. पण काही बिलो EBITDA जे आयटम आहेत त्यामुळे नेट प्रॉफिटमध्ये तितके वगैरे वाढ दिसत नाही. कंपनीचा जो ॲव्हरेज टॅरिफ्स आहे, टॅरिफ्स रेट ते FY25च्या 9 मंथमध्ये 4.68 रुपीज पर युनिटपर्यंत हाईक वगैरे झाली आहे इथं. अँड जे आपण लास्ट इयरची गोष्ट केली तर 4.57 रुपीज पर युनिट होतं. येथे की ॲव्हरेज टॅरिफमध्ये वगैरे ग्रोथ वगैरे दिसत आहे. त्यामुळेच यांची वगैरे असेट हेवी बिझनेस वगैरे यांचा आहे. असं काही नाही की यांना कंटिन्यू वगैरे एक ग्रोथ वगैरे पाहायला मिळेल. या बिझनेस वगैरे असा बिझनेस वगैरे लॅम्पी नेचर असतो, म्हणजे स्वरूप वगैरे गुळगुळीत असतं. जेव्हा असेट रेडी होत असतात, न्यू असेट ऑपरेशनल होत असतात अँड ऑपरेशनल कमिट्स वगैरे होत असतात, तेव्हा ही ग्रोथ चांगली एक सडनली येत असते. त्यानंतर जेव्हा असेट अंडर कन्स्ट्रक्शन वगैरे होत असतात तर त्या काळामध्ये ग्रोथ तेवढी येत नाही, मंद होते ग्रोथ. त्यावेळी बिझनेसचे स्वरूप वगैरे गुळगुळीत होत असतं. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.